मनोजदादा जरांगे पाटील यांची ताकद आता नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही। आता 29 तारखेला आपण मुंबईत पोहोचणार आहोत। 27 ऑगस्टला आंतरबली सराटीतून हा एल्गार पुकारला जाणार आहे आणि जसं मुंगीला डिवचल्यानंतर वारुळातून मुंग्या बाहेर पडतात तसं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी परवा मराठ्यांना डिवचलेलं आहे। वारुळातून जशा मुंग्या बाहेर पडतात तशी मराठ्यांची रांग आता मुंबईच्या दिशेने धावताना पाहायला मिळणार आहे। अत्यंत दुर्दैवी, संतापजनक आणि खेदजनक वक्तव्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी केलं। ते असं म्हणाले की त्यांना प्रश्न विचारला पत्रकारांनी, जरांगे पाटील मुंबईला येत आहेत, तर ते म्हणाले ते पोलिसांनी ते बघून घेतील। म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात हे विसरलात फडणवीस साहेब। तुम्ही गृहमंत्री आहात, तुम्ही पोलिसी भाषा करत आहात, पण ह्या पोलिसी भाषेला महाराष्ट्रातली जनता अत्यंत संयमाने, शांततेने आणि लोकशाही मार्गाने मुंबईमध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि हक्काचं आरक्षण पदरात काढून घेतल्याशिवाय राहणार नाही। बंधू भगिनींनो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत। गनिमी कावा कसा करायचा, लढायचं कसं हे मराठ्यांना सांगण्याची आवश्यकता नाही। त्यांच्या डीएनए मध्ये ते सगळं आहे। त्यामुळे मराठ्यांसोबत जर सरकारने डाव टाकण्याचा प्रयत्न केला तर मराठे सुद्धा प्रतिडाव टाकल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यामध्ये आपल्या धुमाळवाडीचा खारीचा वाटा नव्हे तर सिंहाचा वाटा असला पाहिजे। धुमाळवाडी गाव छोटा असला म्हणून काय झालं? गाव छोट आहे पण गावाचं मन मोठं आहे। जिद्दी माणसं आहेत, डोंगर दऱ्यातली, राणावनातली, खेड्यापाड्यातली माणसं आज संघर्ष होते। मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेली आहेत। जरांगे पाटील सांगतील तीच दिशा आपण सगळ्यांनी धरण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। खरं म्हणजे आज आपण सगळ्यांनी मला व्याख्यानाच्या निमित्ताने निमंत्रित केलं होतं। गेल्या वर्षी आपण निमंत्रित केलं होतं, पण पुढच्या वेळी स्वतंत्र मी शिवचरित्रावरती 1-1.5 तास बोलण्यासाठी येईल। पण आज छत्रपती शिवरायांचं चरित्र, तो विचार, तो आचार अत्यंत महत्वाचाच आहे। पण छत्रपती शिवरायांच्या या रयतेला सुख प्राप्त करून देण्यासाठी आणि आपल्या हक्काचं आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष होते। मनोजदादा जरांगे पाटील रात्रीचा दिवस करतायत। आज काय परिस्थिती झाली दादाची? दादाचं शरीर दादाला साथ देत नाही। आज नांदेड मधल्या डॉक्टरांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं। दुपारी दादांना अचानक चक्कर आली। चक्कर आल्यानंतर दादांना बोलता येईना। डॉक्टर आले, डॉक्टरनी तपासलं। ज्यावेळी सुई टोचायची आहे, सलाईन लावायची आहे, त्यावेळी ज्या रक्ताच्या शिरामध्ये सुई टोचली त्या शिरातून रक्त सुद्धा बाहेर येत नाही। म्हणजे आमच्या सरकारला अजून काय पाहिजे आहे ही गोष्ट लक्षात येत नाही। एक माणूस एवढा लढतोय, झुंजतोय, त्याग केलाय। आम्ही मनोजदादांना अत्यंत जवळून पाहतो मित्रांनो। कुठल्याही प्रकारचा हेतू नाही, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही। या महाराष्ट्राला मिळालेला निस्वार्थ योद्धा म्हणजे या बीड जिल्ह्याचा सुपुत्र आणि महाराष्ट्राचा ढाण्यावाघ मनोजदादा जरांगे पाटील आहेत। मनोजदादांची मान आपल्याला जर उंचवायची असेल तर 27 तारखेला आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे आंतरवली सराटीत जायचं आहे। 27 ला संध्याकाळचा मुक्काम जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्या शिवनेरी किल्ल्यावरती आहे। शिवनेरीला जुन्नरच्या परिसरात मराठ्यांची छावणी पडणार आहे। 28 तारखेला मराठे शिवछत्रपतींचे आशीर्वाद घेऊन मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुढे चाकण, तळेगाव आणि तिथून खंडाळ्याच्या घाटातून, लोणावळ्याच्या घाटातून मराठे मुंबईमध्ये उतरणार आहेत। गेल्या वेळी मुंबईला जात असताना आपल्या चराठा असेल, आपल्या धुमळवाडी असेल, जाधववाडी असेल, आपलं फार मोठं योगदान राहिलेलं आहे। आम्ही पुण्यात गेलो होतो बांधवांनो। युवराज दादा, मला या ठिकाणी आठवण येते की बेडून निघताना आम्ही एवढ्या घाई गडबडीत निघलो की मी स्वतःचं हंतरून पांघरून सुद्धा घेतलं नव्हतं। तुम्ही बघितलं असेल आपल्या विविध व्हिडिओच्या माध्यमातून आमचा पहिला मुक्काम मातोरीला झाला, आम्ही गवतात झोपलो। आमचा दुसरा मुक्काम अहिल्यानगरला झाला, तिथे आम्ही डोंगरात दगडात झोपलो। 2 दिवस पांघरायला काही नव्हतं। तिसरा मुक्काम आमचा रांजणगावला झाला, तिथे आम्ही रात्रभर शेकोटी करून झोपलो। पण बाप्पासाहेबजी आपले धुमाळ त्यांनी हे व्हिडिओ बघितले आणि पुण्यामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली। माझेच नाही
तर टेम्पोच्या टेम्पोवरून आलेल्या बीड जिल्ह्यातल्या अनेक लोकांची त्यांनी त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली. सकाळी तिथून आम्ही पुण्याहून पुढे लोणावळ्याला गेलो, लोणावळ्याहून पुढे मुंबईला गेलो. मुंबईहून आपण त्यावेळी जवळजवळ 50% लढाई जिंकली. 50% लढाई जिंकली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले, त्या ठिकाणी अधिसूचना काढली सगळे सोयऱ्याची. पण नंतरच्या काळात आपल्याला सरकारने शब्द दिला होता त्याची अंमलबजावणी करू, त्याचं कायद्यात रूपांतर करू. परंतु त्यानंतर या राज्यकर्त्यांनी मराठ्याच्या पाठीत खंजीर खुपसला, आपल्याला फसवण्याचं काम केलं. मी म्हणतो सरकारने कोणालाही फसवायचं होतं, पण भोळा महादेव मनोज दादा जरांगे पाटील नावाचा हा भोळा शंकर आहे. ह्या भोळ्या महादेवाला ह्या सरकारने फसवलेलं आहे. त्यामुळे या भोळ्या महादेवाचा शाप या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही. मी आज दुमाळवाडीतून सांगू इच्छितो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, आमचा मनोज दादा जरांगे पाटील नावाचा हा भोळा महादेव, हा महादेव भोळा असला तर या भोळ्या महादेवाला तिसरा डोळा आहे. आणि जरांगे पाटील नावाच्या या भोळ्या महादेवाने तिसरा डोळा जर उघडला तर तुम्ही भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही. हा मराठ्यांचा शाप लागल्याशिवाय राहणार नाही, गोरगरिबांचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी भावांनो, बहिणींनो, माता भगिनींनो, वडीलधाऱ्यांनो, माझी आपल्याला अत्यंत हात जोडून अत्यंत कळकळीची नम्रतेची विनंती आहे. तुम्ही म्हणाल चराठीचे लोक जातील, जाधववाडीचे जातील, आम्ही नाही गेलो म्हणून काय झालं? पण तसं जमणार नाही. आम्ही जर या ठिकाणी आमच्या जीवनातला मौल्यवान वेळ देऊन प्रत्येक क्षण आणि प्रत्येक दिवस मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत समाजासाठी व्यतीत करत आहोत, हे काय आम्ही वेगळं करत नाही, आम्ही आमचं कर्तव्य करत आहोत. पण ह्याच कर्तव्य भावनेतून तुम्हाला सुद्धा पुढे यावं लागेल. आम्ही मराठे हिचे पुत्र लोकी कधी भ्यावयाचे मुळीना कुणा, अखंड प्यालो हिचे दुग्ध अंगी पहा रोमा रोमा तुम्ही खुणा, तोडा चिरा दुग्ध धाराचे येती नव आहे रक्त शरीरातुनी, माझी मराठी मराठाच मीही असे बोल येतील हो त्यातुनी. मंडळी, गणपती उत्सव आहे. आज आपल्या धुमाळवाडीमध्ये श्रीकृष्ण अष्टमी आपण साजरी करतो आहोत, बरोबर आहे की नाही? आज श्रीकृष्ण जन्म आहे आणि मला वाटतं आजचं कीर्तन उशिराच आहे, त्यामुळे थोडं उशिरा कीर्तन सुरू झालं तरी हरकत नाही. पण मला या निमित्ताने तुम्हाला महाभारतातलं भगवान श्रीकृष्णाचं एक उदाहरण सांगायचं आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे, आपण सगळी अध्यात्म जाणणारी मंडळी आहात. त्या कौरवांच्या पांडवांच्या सभेत कौरवांकडून द्रौपदीचं वस्त्रहरण केलं. प्रसंग सगळ्यांना माहित आहे, घटना सगळ्यांना माहित आहे. दुःशासन आणि दुर्योधन खडा खडा हसत होते. त्यावेळी त्या द्रौपदीने कोणाला हाक मारली? कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावेला. हे द्वारकेच्या राजा, हे भगवान श्रीकृष्णा, कुठे गुंतलास तू? माझ्या मदतीला धावून ये. त्या द्रौपदीच्या रक्षणासाठी भगवान श्रीकृष्ण धावून आले. आम्ही मागच्या महिन्यामध्ये पुण्याला होतो, तिथे आमची बाप्पासाहेबांची आमची भेट झाली आणि तिथंच आपण न्यूजला एकत्रित बघितलं की बातमी अशी आली टीव्हीवरती, परळीतून एक माई माऊली जिचं नाव ज्ञानेश्वरीताई मुंडे, जिच्या पतीची 18 महिन्यापूर्वी कुणीतरी हत्या केली, त्या माय माऊलीने हाक दिली, मनोज दादा तुम्ही श्रीकृष्ण म्हणून मला मदत करायला या. माझ्या पतीची हत्या झाली, मला न्याय मिळत नाही, आरोपी पोलिसांना सापडत नाहीत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही उडी घेतली तरच मला न्याय मिळू शकतो. मला सांगा, मनोज दादा जरांगे पाटील जर जातीयवादी असते, काही त्यांच्या मनात द्वेष भावना असते, तर मनोज दादा त्या ठिकाणाहून आले असते का? पुण्यातून ते संध्याकाळी उशिरा निघणार होते, पण लगेचच ती बातमी आल्या क्षणी मनोज दादा बेचैन झाले आणि ते म्हणाले, एका स्त्रीने आपल्याला हाक दिलेली आहे, एका बहिणीने आपल्याला दादा म्हटलेलं आहे, आणि मग एक बहीण जर आपल्याला मदतीसाठी हाक मारत असेल आणि आपण जाणार नसू, तर मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कसे? मग आपण भगवान श्रीकृष्णांच्या विचारांचे वारसदार कसे? तात्काळ मनोज दादांनी पुणे सोडला, अंतरवली सराटीला आले आणि तातडीनं दुसऱ्या दिवशी हा मराठ्यांचा ढाण्या वाघ परळीत गेला. त्या बहिणीचं सगळं बोलणं ऐकून घेतलं. त्या बहिणीने 3 मागण्या केल्या होत्या. पहिली मागणी होती, या प्रकरणात SIT स्थापन करा. दुसरी मागणी होती, आमची राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून द्या.
आणि तिसरी मागणी होती, एक पंकज कुमावत नावाचा अधिकारी आम्हाला ह्याच्यामध्ये तपासायला हवाय. बघा मनोज दादांची ताकद काय सांगतो. आपली छाती अभिमानाने गर्वाने फुलून आली पाहिजे. मनोज दादांची ताकद सांगतो. दादांनी परळीतून सरकारला इशारा दिला, तत्क्षणी SIT स्थापन झाली. 2-3 दिवसात राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि पंकज कुमावत नावाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती सुद्धा झाली. जिथे अन्याय अत्याचार वाढतात तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होतो. जिथे अन्याय अत्याचार वाढतात तिथे भगवान श्रीकृष्णाचा जन्म होतो. आणि जिथे अन्याय अत्याचार वाढतात अशा दुर्जनांचा नाश करण्यासाठी संघर्षोदे मनोजदादा जरांगे पाटलांचा जन्म होतो. आणि म्हणून ही वाईट प्रवृत्ती आपल्याला नाहीशी करायची असेल तर आपल्याला लोकशाही मार्गाने एकत्रित यावं लागेल. आरक्षणाचा लढा दादा लढतायत. आपल्याला आरक्षण तर मिळवायचंच, पण न्याय सुद्धा मिळवून द्यायचा आहे. युवराज दादा, संजू भाऊ, या गावातली मुलं आज ढसाढसा रडतायत. ह्यांच्या जीवनात सुद्धा एक संकट उभा राहिले. त्यांनी त्यांचं दुःख सांगितलं की त्यांच्या गावामध्ये भवर सर नावाचे एक शिक्षक आहेत ह्या गावामध्ये, आणि त्यांची त्या ठिकाणी बदली झाली. आज हे लेकरं शाळेत गेले नाहीत, त्यांचे चेहरे सुकलेले आहेत. मी संजू भाऊंना, जाधव साहेब आणि युवराज भाऊ, तुमच्या तिघांच्या वरती गावकऱ्यांच्या वतीनं अत्यंत हात जोडून नम्र विनंती करतो. काही गोष्टी सीओ साहेबांच्या अखत्यारीत आहेत, शिक्षण मंत्र्यांच्या अखत्यारीत आहेत. धुमाळवाडी गाव मनोजदादांवरती प्रेम करणारं गाव आहे, अत्यंत प्रेम करणारं गाव आहे. आपण या ठिकाणी उद्या म्हणायला नको प्रयत्न केले नाहीत. शेवटी नियमाने काय नियम काय सांगतो त्याचाही आपण अभ्यास करू. पण ही गोष्ट आपण संजू भाऊ मनोजदादांच्या कानावर टाकून, ज्या लेकरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालंय त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला कायमचं हास्य फुलवायचं असेल आणि उद्याचे IAS IPS अधिकारी आपल्याला जर या गावातून घडवायचे असतील तर त्या भवर सरांसाठी आपल्याला काही प्रयत्न करता येतात का, ह्याची विनंती मी आपल्याला गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आपल्यावरती करतो. आणि उद्या किंवा उद्या तर नाही पण परवा मनोजदादा अंतरवली सराटीत येतील. तुम्ही गावकरी या, शक्य झालं तर या चिमुकल्यांचा संदेश आपण तिथपर्यंत पोहोचू. कारण माणसं येतात, माणसं जातात, पण किती माणसं काळजाची होतात. माणसाचं काळीज घेता यावं, माणसाचं काळीज होता यावं, माणुसकीचं रान मनामनात उठवावं आणि आपण गेल्यावरही लोकांनी आपल्याला आठवावं. असं आपल्या जीवनात आपल्या हातून काहीतरी कार्य घडावं. खरं म्हणजे आज आम्ही सगळेजण जेव्हा दादांच्या संदर्भात आज दादांना चक्कर आली, आम्ही सगळेच म्हणालो चला आपण नांदेडला जाऊ. पण त्याच वेळी तिकडून दादांचा संदेश आला, तुम्ही नांदेडला यायची आवश्यकता नाही, तुम्ही जिथे आहात तिथून ताकदीने काम करा, 4-10 लोकांच्या गाठी बिटी घ्या, लोकांपर्यंत माझा संदेश पोहोचवा. म्हणून हा संदेश पोहोचवण्याचं काम या निमित्ताने आपण या ठिकाणी करतोय. भावांनो बहिणींनो, किती वेळ बोललो मी, रात्रभर बोलू शकतो, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, आणि कुठल्याही विषयावर बोलू शकतो हेही तुम्हाला माहित आहे. पण कसं असतं बघा, पाण्याची चव बघायची. तांब्याभर ढोसलं काय आणि गोडभर घेतलं काय, पाण्याची चवच असते. आणि म्हणून मी 1 तास बोललो काय, 2 तास बोललो काय, किंवा 1 मिनिट बोललो काय, मला जे काय बोलायचंय ते माझ्या अंतकरणातल्या गाभाऱ्यातून मी आपल्याला बोललेलो आहे. मनोजदादांचा संदेश घेऊन आपल्यापर्यंत आलोय. लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, ही छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची मांडणी आहे. माझं हे लांबत चाललेलं मनोगत संपवतो, कारण गवळवाडीमध्ये त्या ठिकाणी लोक मोठ्या संख्येने आमची वाट बघतायत. तिथं आम्हाला जायचंय आणि तिथं जाणं फार अत्यंत आवश्यक गरजेचं आहे. फक्त छत्रपती शिवरायांच्या जीवनातला 1.5 मिनिटाचा एक प्रसंग सांगतो तुम्हाला की संकट येतात, संकटावरती मात कशी करायची असते. पुरंदरचा तह झाला. मोगलांचा सरदार मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये पुरंदरचा तह झाला. आणि त्या पुरंदरच्या तहामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला की आपण आपले मावळे गमवायला नको. कारण पुरंदराच्या लढाईमध्ये दिलेर खानासोबत आपले मुरारबाजी लढत होते. शेवटचा प्रसंग सांगतोय, आम्हाला पुढे निघायचंय, फोन सुरू झालेत. पण हा प्रसंग सांगणं मला फार गरजेचं वाटतं. मुरारबाजी लढत होते दिलेर खानाच्या विरोधात, आणि दिलेर खानाला त्यावेळी इंग्रज मदत करत होते. इंग्रजांनी तोफा दिल्या, मोगलांनी पुरंदरावरती तोफा डागल्या.
पुरंदराचे बुरुज ढासळायला लागले, पुरंदराचे बुरुज ढासळत होते, मात्र मावळ्यांच्या कर्तृत्वाचे गड मात्र पुन्हा मजबूतीने लढत होते. मावळ्यांनी पराक्रमाची शर्त लढवली. तेवढ्यात हत्तीच्या अंबारीत बसलेल्या दिलेर खानाने गहिरी चाल केली आणि आपल्या सैनिकांना आदेश दिला, युद्ध थांबवा. दिलेर खानाने आदेश दिला आणि युद्ध थांबलं. दिलेर खानाच्या समोर आपले मुरारबाजी लढतायत. मुरारबाजींनी पराक्रमाची शर्त केली आहे, मुरारबाजी लढतायत, पण युद्ध थांबलं आणि मुरारबाजी थांबले. हत्तीच्या अंबारीत बसलेला दिलेर खान म्हणतो, अरे मुरार, हे आमच्या बाजूने आलास तर हत्ती देतो, वतन देतो, पैसा देतो, पालखी देतो, हवा ते देतो. अरे हे आमच्या बाजूने. तुमचा शिवाजी तुम्हाला काय देतो? अरे आमच्या बाजूने आलास तर जिवंत राहशील, शिवाजी महाराजांच्या बाजूने लढलास तर इथंच मृत्यू पावशील. अरे हे आमच्या बाजूने हत्ती देतो, वतन देतो, पैसा देतो, पालखी देतो, अरे हवा ते देतो, हे आमच्या बाजूने. आजकालचा मावळा असता आणि जिल्हा परिषदचं तिकीट मिळतंय म्हणाला असता येतो की तुमच्या बाजूने. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होता. दिलेर खान देत होता प्रलोभन, हत्ती घे, वतन घे, पैसा घे, पालखी घे म्हणत होता. आणि तेवढ्यात तो दिलेर खान काटेरी शब्द उच्चारले. तो म्हणाला, अरे आमच्या बाजूने आलास तर जिवंत राहशील आणि शिवाजी राजांच्या बाजूने लढलास तर इथंच आता कुत्र्याच्या मौतीनं मरशील. तसा मुरारबाजी सह्याद्रीच्या कड्यावरून कडाडला. अरे दिलेर, ही कुत्र्याची औलाद नाही, कुणीतरी तुकडा फेकान गोंडा घोळावा. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. मावळा पोटासाठी लढत नाही, मावळा स्वाभिमानासाठी लढतो, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढतो. मित्रांनो, मुरारबाजी अस्मितेसाठी लढला, स्वाभिमानासाठी लढला, म्हणून मुरारबाजीचं नाव इतिहासात घेतलं जातं. आज हे मी का बोलतोय? कारण लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र ऐकतोय. जसं आपण मुंबईच्या जवळ जाऊ तस वतनाचे प्रलोभनाचे तुकडे सरकारकडून फेकले जातील. आपल्या समाजात फितूर निर्माण नाही झाले पाहिजेत. आपण लढाई जिंकली पाहिजे. याच्यासाठी युवराजजी, संजय भाऊ, तुम्हाला सुद्धा बारीक लक्ष मुंबईतल्या प्रत्येक हालचालीवर ठेवावं लागणार आहे आपल्या सगळ्यांना. कारण स्वतः मनोजदादा जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसणार आहेत. दादांची परिस्थिती अत्यंत गंभीर होऊ शकते आणि अशा वेळी काही गद्दार निघू नयेत. तसं कुणी धाडस करणार नाही, पण फितुरीचा थोडासा शाप आपल्याला आहे, म्हणून थोडंसं सावधानता म्हणून आपण सुद्धा काहीतरी आंदोलनाला गालबोट लागावं म्हणून काही प्रयत्न शक्तींकडे होतील. पण आपला जो मोबाईल कॅमेरा आहे, आपल्याला अत्यंत शांततेने लोकशाही मार्गाने हे आंदोलन पुढे घेऊन जायचंय. त्यामुळं आपल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला तरी अत्यंत ऐरावताप्रमाणे, हत्तीप्रमाणे शांत राहायचं. पण जरांगे पाटलांच्या पाठीशी ही ऐरावताची ताकद, आपला समाज म्हणजे ऐरावत, एक हत्तीची ताकद आहे या समाजात. आणि ऐरावतासारखा समाज मनोजदादांच्या जरांगे पाटलांच्या मागे उभा राहिला तर सरकार कुठल्याही प्रकारचं चुकीचं पाऊल उचलणार नाही, तसं धाडस करणार नाही. आणि म्हणून मागच्या वेळी मुंबईची, बरेच म्हणतात मागे मुंबईला गेलो फसवणूक झाली, पण मंडळी, शिवाजी महाराजांनी सुद्धा वेळ प्रसंगी वेळ भान राखून पुरंदरचा तह केलता. 23 किल्ले गेले, कित्येक होणांचा प्रदेश गेला, पण पुढच्या 10 वर्षात महाराजांनी 365 किल्ले जिंकले होते. म्हणून 1 वर्ष गेलं म्हणून काय झालं? काहीतरी मिळवण्यासाठी जेव्हा वाघाला झेप घ्यायची असते तेव्हा वाघ 2 पावलं मागे सरकत असतो. मला वाटतं मागच्या वेळची चक्कर म्हणजे 1-2 पावलं मागे आलो होतो. पण आता आपल्याला मुंबईत धडक मारायची आणि मुंबईत ती धडक भविष्यातल्या दिल्लीसाठीचे पुढे खूप घडामोडी घडणार आहेत. त्यामुळे मनोजदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा आपण या निमित्ताने संकल्प करूया.